आपली शैक्षणिक सल 2025-26 निघालेली आहे. आपण निघालोत आत्ता शाळेवरून आपल्या आणि थेट आता जाणार आहोत विद्यार्थी घेत. शैक्षणिक सल 2025-26 निघालेली आहे आणि सध्या आपण पूजा केली, नारळ फोडलं आणि आपला स्टाफ काही पॅरेंट्स आपण इथून निघणार आहोत आता. यावंच लागतंय शैक्षणिक आपला सल, गणेश रयत इंग्लिश स्कूल बोकरंबा. नत करते का यावंच लागतंय रयत इंग्लिश स्कूल बोकरंबा. हे आपले विद्यार्थी आहे आणि आपली एक छोटीशी सेल्फी. त्यानंतर हा आपला बघायचा गेलं तर श्रेयश बघा काय करतोय, एकदम झोपेत होता आणि त्यानंतर बघाय काय करतोय, बघू शकता डान्स होईल आता. इथं आपली गाडी नाश्त्याला थांबली आणि त्या ठिकाणी एक छोटीशी सेल्फी घेण्यात आली आणि आपले विद्यार्थी थेट आपण वॉटर पार्कला दाखवणार आहोत. आपण थेट वॉटर पार्कला आलो आहोत. आणि काय आमच्या फोटोज आता इथून हे आमच्या सगळ्या फोटोज आहेत. हंबीरराव मोहिते असो यांच्यासोबत देखील आम्ही फोटो काढलेले आहेत आणि इथून आपण आता जाणार आहोत वॉटर पार्कला आणि आमचे सगळे स्टुडंट आणि स्टाफ. जस्ट आम्ही इथून ब्लॉग काढण्यासाठी केला होता, ब्लॉग देखील काढलेला आहे आणि आमचे सर्व असे स्टुडंट आहेत. हे बघा कसं आहे करतात, हे आमच्या मावशी आणि याच्यानंतर हे राणे सर, हे विद्यार्थी, हे आमचे कुर्णे सर आणि सोळंके मॅडम. कुर्णे सर काहीतरी बोलले कुर्णे सरनी, बघू शकता पुढल्याच फोटोज. हा श्रेयश, विरेन, सोम ह्या सर्व काही स्टुडंट फोटो सेल्फी काढत होते. काय बघू शकताय तुम्ही. आणि आम्ही आलोत वॉटर पार्क मध्ये आता. यानंतर आम्ही जेवायला आणि जेवण असं एक नंबर अप्रतिम असं जेवण होतं. या ठिकाणी सर्व विद्यार्थी आमचे जेवण करत आहेत आणि जेवण पण असं व्यवस्थित होतं.
जामुन, पापड, पनीरची भाजी, एक नंबर असं जेवण होतं. आमचा विद्यार्थी कानडे, सार्थक, शिवम, श्रेयश सर्व विद्यार्थी जेवण करत होते. गणेश, यश, सोमनाथ वगैरे सर्व सर्व गोष्टी वॉटर पार्कमध्ये अशा चांगल्या होत्या. त्यानंतर आम्ही आलो बोटिंगला आणि इकडे बोटिंगला या ना सर्व आमचे. विद्यार्थी, स्टाफ आम्ही सर्वजण खूप खूप एन्जॉय केला आणि स्वतः आम्ही बोट चालवत होतो, त्यामुळं काही देखील अडचण आली नाही आम्हाला. तिथून आम्ही 2-4 सेल्फी घेतल्या, फोटोज घेतले, त्यानंतर व्हिडिओ घेतले. आम्ही व्हिडिओ घेतल्यानंतर आम्ही देखील बोट अप्रतिम अशी चालवली. त्यानंतर काही बोटच्या बाहेर आल्यानंतर फोटोज, सेल्फीज, व्हिडिओ, त्यानंतर आधुनिक माणसं असतील, चुली असतील, त्यांच्यासोबत देखील आम्ही फोटोज घेतल्या. तिथून नंतर आम्ही स्टाफ सगळे स्टुडंट एकत्र येऊन आधुनिकप्रमाणे बैलगाडी, बैल असे सर्व सर्व गोष्टी होत्या. त्यानंतर हत्ती, एलिफंट आणि सर्व विद्यार्थी देखील खूप खूप उत्साही झाले होते. त्यामुळं कोणताही विद्यार्थी नाराज न होता आम्ही सर्व सर्व गोष्टी दाखवल्या आणि हे आमचे विद्यार्थी पूर्णपणे खुश खुश होते. तिथून आम्ही थोडं सेल्फी काढल्यानंतर फोटो काढल्यानंतर आम्हाला तिथल्या स्टाफनी स्टुडंट खूपच भारी आहेत, खूप चांगला एन्जॉय केला, कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलं नाही म्हणून आम्हाला ट्रॉफी देण्यात आली. तिथून आम्ही गेलो, खूप असं छान आधुनिक काळातलं मंदिर, महादेवाचं मंदिर हे होतं. आम्ही तिथं खूप एन्जॉय केला, फोटो काढल्या, तिथल्या मंदिराचं दर्शन घेतलं. गार्डन होतं, गार्डनमध्ये देखील आम्ही फोटोज, व्हिडिओ खूप अशा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आमचे विद्यार्थी बघू शकताय तुम्ही. फोटो ते काढल्यानंतर आम्ही असा विचार केला की आम्ही खो खो खेळूत. आम्ही खो खो स्टार्ट केला. त्यानंतर आमच्या मुली देखील खूप उत्साही होत्या. त्यांना खो खो देखील आम्ही खेळण्यात सहभागी केलं आणि खो खो पण आम्ही सर्वजण गार्डनमध्ये त्या खेळलो. सर्व आनंददायी असा वेळ होती. आनंददायी असे सर्व विद्यार्थी खेळत होते. त्यानंतर खो खो खेळल्यानंतर येते आता आमच्या मुलांची बारी. त्यांना देखील आम्ही कबड्डी स्पर्धेमध्ये घेतलेला आहे आणि ह्या कबड्डी खेळतानाचा क्षण एक नंबर कबड्डी खेळली विद्यार्थ्यांनी. त्यानंतर आम्ही थोडं कबड्डी ती खेळून थोडं फोटोज हे ते काढलेले आहेत. अजून जबरदस्त बघू शकताय तुम्ही. त्यानंतर इथल्या फोटो झाल्यानंतर आम्ही थेट गेलो लेझर शोला. तिथला लेझर शो एक नंबर होता. एक नंबर म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना खूप आवडलेला आहे. तिथून आल्यानंतर बघू शकता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि आमचा विद्यार्थी बघा कसा बसलेला आहे, बघू शकता टॅलेंट बॉय. तिथून आल्यानंतर आम्ही थेट उतरलो. आम्हाला भूक लागली होती जेवण करण्यासाठी आणि हॉटेलचं नाव होतं दुर्वागर. तिथं जेवायला एक नंबर प्युअर व्हेज होतं आणि त्यांनी एक नंबर क्वालिटी दिली. आमचे विद्यार्थी, स्टाफ देखील आम्ही सर्वजण जेवायला बसलोत आणि आम्हाला घाई होती फक्त जेवण आमच्या टेबलवर यायची. त्यानंतर आमचा राडा सुरूच होणार होता, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर लगेच जेवायला आलेलं आहे आपल्या ताटात आणि विद्यार्थ्यांना खूप भूक लागली होती दिवसभर खेळून. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनसोक्त जेवायला चालू केलं. हे झोपायला होतं.
विद्यार्थ्यांनी डान्स केला, त्यानंतर विद्यार्थी झोपले आणि आपला व्लॉग इथेच संपला. नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल.